हॅलो स्टुडंट्स, गुड डे टू ऑल ऑफ यू. आज आपण बघणार आहोत वाणिज्य संघटन व्यवस्थापन यातील दुसरा धडा, व्यवस्थापनाची कार्ये. तर पहिल्या प्रकरणात आपण व्यवस्थापनाच्या विविध तत्वांविषयी सविस्तर चर्चा केली आहे. तर कोणती आहे ती? दोन शास्त्रज्ञांनी दिलेली आहे, हेनरी फेयॉल आणि टेलर. तर या धड्यामध्ये आपण बघणार आहोत व्यवस्थापनाची कार्ये. तर व्यवस्थापनाची वेगवेगळी कार्ये आहेत. ॲलन यांच्या मते व्यवस्थापक जे करतो ते व्यवस्थापन. ही व्याख्या भिन्न प्रकारच्या कार्यांच्या माध्यमातून व्यवस्थापकाच्या भूमिकेवर भर देते. म्हणजे जे पण व्यवस्थापन करतात त्याला काय म्हणतो आपण? व्यवस्थापक असं म्हणतो. तर व्यवस्थापकाची कार्य नियोजनाने सुरू होतात. म्हणजे कोणतीही कार्य असतील व्यवस्थापकाची, ती कोणत्या कार्याने सुरू होतात? नियोजनाने. आणि तर ती कशाने संपतात? नियंत्रणाने. म्हणजे ही नियोजन आणि नियंत्रण काय आहे? तर कार्ये आहेत. सुरुवात होते नियोजनाने आणि संपतात कशाने? नियंत्रणाने. परंतु प्रत्येक कार्य एकमेकाशी संबंधित आहे. ती एकमेकांपासून वेगळी करता येत नाहीत. सगळी कार्ये महत्त्वाची आहेत. व्यवस्थापनाची कार्ये व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांशी संबंधित आहे. आपण स्तर पण बघितले, व्यवस्थापनाचे स्तर बघितले, उच्च स्तर, मध्यम स्तर, कनिष्ठ स्तर. तर हे काय व्यवस्थापनाचे स्तर आहेत. तर या व्यवस्थापनाच्या स्तरांवरती या कार्यांचा विशिष्ट संबंध आहे. भिन्न विचारवंतांनी व्यवस्थापनाच्या कार्यांचे वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहेत. तर हेनरी फेयॉलच्या मतानुसार व्यवस्थापन करणे म्हणजे काय? भाकीत वर्तविणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे आणि नियंत्रण ठेवणे होय. तर लुथर गुलिंग यांनी व्यवस्थापन कार्यासाठी पॉस्टकॉर्ब हा शब्द दिला आहे. POSDCORB हा शब्द दिला आहे, ज्यामध्ये काय काय आहे? प्लॅनिंग आहे म्हणजे नियोजन, O म्हणजे काय? संघटन, S म्हणजे स्टाफिंग म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन, D म्हणजे डायरेक्टिंग म्हणजे निर्देशन, CO म्हणजे समन्वय म्हणजेच काय? कोऑर्डिनेशन, R म्हणजे रिपोर्टिंग म्हणजे अहवाल सादर करणे आणि B म्हणजे बजेटिंग म्हणजे अंदाजपत्रक तयार करणे. अहवाल देणे व अंदाजपत्रक तयार करणे ही कार्ये नियंत्रणामध्ये समाविष्ट केलेली आहेत. म्हणजे सर्वात पहिले आपल्याला काय करायचं असतं? कोणतंही व्यवस्थापनाचं कार्य कुठून सुरू होतं आहे? नियोजनाने. कोणतीही गोष्ट आपल्याला एखादी करायची असेल तर आपण काय करतो? आपण त्याचं पूर्वनियोजन करतो. उदाहरणार्थ, आता आपल्याला शाळेची ट्रिप जाते, तर विद्यार्थी काय करणार? अगोदर त्याचं नियोजन करणार, किंवा शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, प्रिन्सिपल आहेत, हे सगळे काय करत असतात? नियोजन करत असतात. कोणती गोष्ट कशी करावी, कधी करावी, केव्हा करावी, या सगळ्याचं आपण काय करत असतो? नियोजन करत असतो. तर सर्वात पहिले आपण अर्थ बघूया नियोजनाचं. पहिलं कार्य आहे व्यवस्थापनाचं काय आहे? नियोजन म्हणजेच काय? प्लॅनिंग. नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. व्यवस्थापनाची प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित आहे. यामध्ये करावयाची कामे आधीच ठरवली जातात. नियोजन ही तार्किक विचार करण्याची आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याची वैचारिक प्रक्रिया आहे, जी व्यवसाय संघटनेच्या उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर देते व विविध कार्यप्रणाली विकसित करते. योग्य नियोजन व त्याची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करणे संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. म्हणजे कोणतंही काम करण्याअगोदर त्याचं नियोजन करणे काय महत्त्वाचं आहे. कोणत्याही एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये जेव्हा एखादं उद्दिष्ट साध्य करायचं असतं तर त्याचं काय करायचं आहे? त्याच्याशी संबंधित जी काही कामे आहेत त्याचं पूर्वनियोजन करणे म्हणजेच काय आहे? नियोजन. म्हणजे कोणतं काम कधी करावं, केव्हा करावं, कसं करावं, या बाबतीतल्या गोष्टी. तर पुढे आहेत व्याख्या दिलेल्या आहेत. नियोजनाच्या काही महत्त्वाच्या व्याख्या खालीलप्रमाणे, जसं मी सांगितलं. आता फर्स्ट जे आहे ते कुंट्स आणि ओडोनेल आहे. तर त्यांनी सांगितले कोणते काम करायचे आहे, कसे करावयाचे आहे, केव्हा करावयाचे आहे व कोणी करावयाचे आहे हे अगोदरच निश्चित करणे म्हणजे नियोजन होय. नियोजनामुळे आपण कुठे आहोत व आपल्याला कुठे जायचे आहे यातील अंतर कमी होते. म्हणजे यामुळे अशा गोष्टी शक्य होतात ज्या इतर वेळेला कधीच शक्य झाल्या नसत्या.
म्हणजे यांच्या मते काय आहे, कोन्स आणि ओडोनेल म्हणजे काय ठरवायचं आहे अगोदर आपल्यालाच. कोणतंही एखादं काम करायचं आहे त्याच्या अगोदर आपण ठरवणे. म्हणजेच काय, कोणते काम करायचे आहे. म्हणजे आता एखाद्या व्यवसाय संस्थेत भरपूर कर्मचारी असतात, तर प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी काय काम आहे, कोणते काम कोणी करायचं आहे, कसं करायचं आहे, केव्हा करायचं आहे, या प्रश्नांची उत्तरं इथे शोधली जातात. दुसरं आहे जेम्स टोनर, संघटनेची उद्दिष्टे ठरविणे व ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन होय. म्हणजे एखादं उद्दिष्ट आहे संघटनेचं, व्यवसाय संस्थेचं, ते साध्य करण्यासाठीचा मार्ग म्हणजेच काय आहे, नियोजन. अगोदर उद्दिष्ट ठरवलं जातं आणि त्यासाठी जे काही आपल्याला करावं लागेल व्यवसाय संस्थेला, ते सगळं कशामध्ये येतं, नियोजनामध्ये येतं. तर उदाहरणार्थ आपण एक साधं सोपं उदाहरण बघूया. आता एका शाळेमध्ये जर गॅदरिंग आहे, ॲन्युअल फंक्शन आहे, तर ॲन्युअल फंक्शनमध्ये जे काही करायचं आहे ते आपण काय करणार, ऐनवेळी करणार का, नाही. तर त्याच्या पूर्वतयारी आपण करणार आहोत. किती दिवसाअगोदर, उदाहरणार्थ 10 ते 15 दिवस अगोदर आपण सगळी तयारी, डान्स प्रोग्राम असेल किंवा स्पीच असतील किंवा आणखीन काही खेळ असतील, या प्रकारचे सगळं नियोजन आपण अगोदरच करणार. कोणी कोणी डान्स करणार आहे किंवा जेवण असेल तर जेवणाचं नियोजन कोण करणार आहे, या पद्धतीचं आपण काय करणार, इथे नियोजन करणार आहोत. तर त्याचं महत्त्व काय आहे, नियोजनाचं महत्त्व काय आहे, तर नियोजन हे काय मूलभूत कार्य आहे जे पूर्वानुमानाच्या सहाय्याने अनिश्चित भविष्यातील धोका कमी करते आणि आपल्याला कोठे व कसे जायचे आहे याबद्दलची रूपरेषा ठरवते. म्हणजे जर आपल्याला त्या व्यवसाय संस्थेमध्ये एखादा पुढे जाऊन धोका होणार असेल किंवा काही तोटा होणार असेल, तर ह्या नियोजनामुळे तो काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. तर महत्त्व काय आहे ते आपण बघूया. सर्वात पहिलं आहे स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत करते. जी काही उद्दिष्ट आहेत व्यवसाय संस्थेची, ती काय होतात, या नियोजनामुळे स्पष्ट होतात. म्हणजे कोणी कसं, कशा पद्धतीने काम करायचं आहे हे काय होतं, स्पष्ट होतं. नियोजन, ध्येय व उद्दिष्टे ठरवणे व ती साध्य करण्यासाठी योजना तयार करण्याची संबंधित आहे. यामुळे व्यवस्थापकाला संघटनेच्या सद्य परिस्थितीचे विश्लेषण करून त्या आधारे भविष्यात इच्छित स्थान मिळवण्याचा मार्ग ओळखण्यास मदत होते. ऐनवेळी कोणालाही कोणतीही कार्ये इथे कामे सोपवण्यात येत नाही. एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये जे काही कर्मचारी असतील त्यांच्या योग्यतेनुसार काय केलं जातं, कामाचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजेच कशामध्ये येणार, ते नियोजनामध्ये येणार. म्हणजेच काय होणार, स्पष्ट उद्दिष्टे प्रत्येकाला काय इथे निर्धारित करण्यास मदत होते. दुसरं आहे दिशा दर्शविते. तर नियोजनामुळे ध्येये व उद्दिष्टे स्पष्टपणे नमूद केलेली आहेत हे सुनिश्चित होते. म्हणजे हे आपण अगोदरच करून ठेवतो. या सगळ्या गोष्टी काय करून ठेवतो, आपण अगोदरच करून ठेवतो. म्हणजेच काही ते स्पष्टपणे नमूद करून ठेवतो. ती मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि योग्य वेळी योग्य मार्गाने योग्य गोष्टी करण्यासाठी मार्गदर्शन करतात. म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याला कधी करायच्या आहेत, केव्हा करायच्या आहेत, यासाठी आपण काय करू शकतो, इथे नमूद करून ठेवू शकतो. त्यामुळे कामगारांना संघटनेला नक्की काय साध्य करायचे आहे व त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे हे समजण्यास मदत होते. म्हणजे इथे काय आहे, कोणतंही काम काय होतं आहे, वेळेचा अपव्यय होत नाही आहे, परत जे काही संसाधनं आहेत त्यांचा अपव्यय होत नाही आहे. प्रत्येक कामगारांना काय होतं, इथे उद्दिष्ट स्पष्ट केलं जातं. तिसरं आहे कार्यक्षमतेत वाढ. कार्यक्षमता वाढणारच आहे आपोआप, कारण इथे काय होणार आहे, वेळेचा अपव्यय टाळतो. नियोजनामुळे व्यवस्थापकांना उद्दिष्टे स्थापित करणे आणि वाटचालीचा मार्ग ठरवण्यास मदत होते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची भविष्यातील कामगिरी सुधारण्यास मदत होते. आता उदाहरणार्थ एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये काही पुढे एखादं उद्दिष्ट साध्य करायचं, पण त्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही कर्मचारी असे आहेत की ज्यांना काय द्यायचं आहे, ट्रेनिंग द्यायचं आहे. मग ते ट्रेनिंग देऊन काय करू शकतात, त्या कर्मचाऱ्यांना आपण काय करू शकतात, ते काम पूर्ण करू शकतात किंवा ते उद्दिष्ट आहे ते
साध्य करू शकतात. आणि जर समजा त्यांना विदाऊट ट्रेनिंग जर ते उद्दिष्ट साध्य करायला लावलं तर ते उद्दिष्ट चांगल्या प्रकारे साध्य होणार आहे का? नाही. म्हणजेच काय इथे काय केलं जातं, त्या वाटचालीचा मार्ग ठरवण्यास मदत होते. हे संघटनेसाठी फायदेशीरच ठरणार आहे. नियोजनामुळे कर्मचारी योग्य वेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करू शकतात. कामगिरीत झालेल्या सुधारणेमुळे संघटना जास्त नफा कमावते. वेळेचा अपव्यय होत नाही आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचे जे काही आहे काम आहे, कामगिरी आहे ती सुधारण्यास मदत होती इथे, कारण वेळ भेटतो आहे त्यांना अगोदरच. सगळं निश्चित करण्यासाठी काय मिळतो इथे? वेळ भेटतो आहे. म्हणून इथे काय वेळेचा अपव्यय टळतो आहे. परत संसाधनांचा अपव्यय कमी होतो आहे. म्हणून काय होतं इथे नफा जास्तीत जास्त होणार आहे. पुढे जोखीम कमी करते. जोखीम कशी असणार आहे? तोटा. तर नियोजन पूर्वानुमान तंत्रावर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये भविष्याचा अचूक बोध घेऊन भविष्यात होणाऱ्या बदलांचा अंदाज बांधला जातो. उदाहरणार्थ पुढे जाऊन भविष्यात काही टेक्नॉलॉजी चेंज होती आहे, यंत्रसामग्री चेंज होती आहे, बदल होतो आहे, तर तो अगोदरच त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले जातात ती यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी. नियोजन भविष्यात करावयाची कामे आधीच निश्चित करत असल्याने होणाऱ्या बदलांना व अनिश्चित घटनांना सामोरे कसे जायचे याचा मार्ग दाखवतो. उदाहरणार्थ पुढे जाऊन कर्मचारी संपावर जात असतील काही कारणामुळे, तर ते आपण अगोदर नियोजन करू शकतो. बदल किंवा धोके पूर्णपणे काढून टाकले जाऊ शकत नाहीत. हे धोके टाळणे शक्य नसते, परंतु त्यांचे अनुमान करणे व प्रतिबंधात्मक उपायांनी त्यांना हाताळणे शक्य आहे. त्यामुळे भविष्यातील जोखीम कमी करता येते. पुढे जाऊन कोणत्या प्रकारच्या प्रसंगांना तोंड द्यायला लागेल हे आपल्याला काही माहीत नाही. म्हणून आपण काय करतो, उदाहरणार्थ आता इन्शुरन्स आहे, पुढे जाऊन हेल्थ इन्शुरन्स, आपण जर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढली तर आपल्याला पुढे जाऊन काय ॲक्सिडेंट वगैरे काय त्याच्यातून आपल्याला काय होऊ शकतं, त्या हेल्थ इन्शुरन्सचा फायदा होऊ शकतो. म्हणजे हे काय करतो आपण, भविष्यात काय होणार आहे हे आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण काय करतो, पूर्वानुमान अंदाज, एक प्रकारचा अंदाज बांधतो आणि त्याच्याप्रमाणे आपण काय करतो, अगोदरच तयारी करून ठेवतो. म्हणजेच म्हणून काय होते, जोखीम कमी होते इथे. पुढे 5वं, उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर. अगोदरच नियोजन आहे, नियोजित कार्य आहे, म्हणून काय जे पण संसाधने आहे त्यांचा पर्याप्त वापर होतो आहे. म्हणजे कोणाचा अपव्यय होत नाही आहे, वेळेचा अपव्यय होत नाही आहे, संसाधनांचा अपव्यय होत नाही. संघटनात्मक नियोजनात संसाधनांची उपलब्धता व विविध कार्यांसाठी लागणाऱ्या संसाधनांची योग्य विभागणी यांचा विचार केलेला असतो. तसेच यामुळे संसाधनांचा पर्याप्त वापर करणे शक्य होते, ज्यामुळे उच्च कार्यक्षमता व चांगले परिणाम साध्य होतात. योग्य नियोजनाने आपल्याला संसाधनांचा अपव्यय टाळता येतो. उदाहरणार्थ योग्य व्यक्ती योग्य जागेवरती, जे पण कर्मचारी आहे, उदाहरणार्थ अकाउंटंट आहे तर तो कुठे असणार आहे, अकाउंट डिपार्टमेंटमध्ये. किंवा काही कर्मचारी आहे जे फॅक्टरीमध्ये काम करतात तर त्यांना फॅक्टरीमध्ये, असे आपण काय करतो, नियोजित करून ठेवतो. पुढे निर्णय घेण्यास मदत करते. कोणत्याही प्रकारचा निर्णय असेल व्यवसाय संस्थेमध्ये, तो निर्णय घेण्यास काय करतं, हे नियोजन मदत करत असतं. व्यवस्थापनासमोर वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. सर्व विकल्पांच्या सर्व सकारात्मक व नकारात्मक परिणामांचा विचार करून ध्येय साध्य करण्याचा सर्वोत्तम पर्याय निवडण्यासाठी व्यवस्थापनाला नियोजनाची मदत होते. पूर्वनिर्धारित ध्येय साध्य करण्यासाठीच्या वैकल्पिक कार्य निर्धारित केल्यानंतरच निर्णय घेतला जातो. यामुळे व्यवस्थापकाला तर्कशुद्ध निर्णय घेण्यास मदत होते. म्हणजे इथे पर्याय उपलब्ध होतात आपल्याला. आता एवढे कर्मचारी असतात आणि वेगवेगळे कर्मचारी काय करतात, इथे पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यांचे सर्वांची जी काही मतं आहेत ती मांडली गेली जातात. म्हणून इथे काय निर्णय घेण्यास मदत होते. पुढे नियंत्रणासाठी मानके ठरविण्यास उपयुक्त. तर नियोजन नियंत्रणासाठीची मानके निर्धारित करते. यामुळे व्यवस्थापक वास्तविक कामगिरीची तुलना मानकांशी करून वास्तविक व प्रमाणित कामगिरीमध्ये काही फरक असेल तर तो शोधून काढू शकतात.
अशा प्रकारची तफावत नियंत्रणाच्या माध्यमातून भरून काढता येते. म्हणून नियोजन नियंत्रणासाठी आधार ठरतो. तसेच कामाच्या ठिकाणी शिस्त राखण्यासाठी देखील नियोजन महत्त्वाचे आहे. म्हणजे जे काही कामं आहेत, आपल्याला जी उद्दिष्ट साध्य करायची आहेत, ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जी काही आपण तत्त्वे ठरवली आहेत, कामे ठरवली आहेत, ती कामे व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी नियंत्रणासाठी काय आहे, मानके ठरवण्यास उपयुक्त आहे. सर्व कार्यांचा समन्वय साधणे. जेवढी पण कार्य आहेत व्यवस्थापनाची, त्यांचा समन्वय साधण्यास काय होते, इथे नियोजनामुळे मदत होते. तर नियोजनामुळे सर्व कार्यांमध्ये समन्वय साधणे शक्य होतं. यामुळे कार्यांमधील परस्पर व्याप्ती कमी होते. व्यवसाय संघटनेतील सर्व कार्य एकमेकांशी निगडीत असतात, याचा विचार नियोजन प्रक्रियेमध्ये केलेला असतो. संघटनेतील सर्व कार्ये व संसाधनांचा परस्पर संबंध जोडणे उत्तम नियोजनामुळे शक्य होते. त्यामुळे सर्व विभाग एकत्रित योजनेनुसार काम करतात व समन्वय साधला जातो. प्रत्येक काम काय केलं जातं, सगळ्यांना काय केलं जातं, विभागलं जातं. म्हणजे प्रत्येकजण काय करतो, प्रत्येक कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि इथे समन्वय साधला जातो. आपण जसं स्तर बघितलेत, वेगवेगळे स्तर आहेत, व्यवस्थापनाचे वेगवेगळे स्तर आहेत, तर यांच्यामध्ये समन्वय या नियोजनामुळे साधला जातो. पुढे व्यवस्थापनाची इतर कार्य सुलभ करतो. प्रत्येक संघटना नियोजनादरम्यान ठरवलेले उद्दिष्टे प्राप्त करण्याच्या ध्येयाने कार्य करीत असते. जोपर्यंत योजना तयार होत नाही, तोपर्यंत संघटन, कामगार व्यवस्थापन ही व्यवस्थापनाची इतर कार्ये करता येत नाही. म्हणूनच नियोजन व्यवस्थापनाची इतर कार्ये सुलभ करते. म्हणजे जी पण कार्य आहे व्यवस्थापनाची पुढची, ती कशावरती आधारित आहे, नियोजनावरती. जर नियोजन व्यवस्थित असेल, आपण बोलतो एखादा प्लॅन आहे, नियोजन म्हणजेच काय, प्लॅन आहे, तो प्लॅन आपण ठरविला आहे, बरोबर. तर त्या प्लॅननुसार आपल्याला काय करायचं आहे, पुढे वाटचाल करायची. जर प्लॅनच नसेल तर आपल्याला माहिती पडणार आहे का आपल्याला भविष्यात काय करायचं आहे, नाही. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आहे, तर विद्यार्थ्याला अगोदरच माहिती असेल की आपल्याला भविष्यात काय करायचं असेल, त्याच्यानुसार तो काय करणार, अभ्यासाला लागणार, त्या प्रकारे. तर शेवटचं आहे, नवीन कल्पनांना प्रोत्साहन देते. नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. नियोजन ही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे, ज्यात चिकित्सक पद्धतीने विचार करून नाविन्यपूर्ण कल्पनांचा प्रचार करण्याचा अंतर्भाव होतो. सरतेशेवटी या अभिनव कल्पनांमुळे संघटनेची ध्येय साध्य होतात. सगळेजण एकत्रित येतात, वेगवेगळ्या कल्पना इथे काय करतात, ते शेअर करतात. हे व्यवस्थापनाचे सर्वात आव्हानात्मक कार्य आहे, कारण यामुळेच भविष्यातील सर्व कार्यांना दिशा मिळते, ज्यातून संघटनेची वाढ व प्रगती साधली जाते. थोडक्यात एखाद्या संस्थेच्या वाटचालीत आणि व्यक्तीच्या आयुष्यातही नियोजनाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. संघटनेच्या वातावरणात झपाट्याने बदल होतो आहे, तसेच भविष्यही अत्यंत अनिश्चित आहे. योग्य नियोजनाच्या मदतीने जोखीम व अनिश्चितता कमी करता येते. म्हणूनच संघटनेचे अस्तित्व टिकून राहणे, तिचा विकास आणि यशासाठी नियोजन ही एक मूलभूत गरज आहे.